दोस्तों जय भीम नवोध्याय। हाल ही में चंद्रपुर शहर में एक बड़ा कार्यक्रम ऑर्गेनाइज किया गया था, जहां पर भारतीय बौद्ध महासभा के डॉक्टर जगदीश गवई साहब आए थे। बहुत ही बढ़िया मार्गदर्शन जो है समस्त बहुजनों को उन्होंने किया है और उन्होंने बहुत ही साफ शब्दों में कहा है कि जय भीम का अर्थ क्या होता है, जय भीम किन किन लोगों ने लेना चाहिए और बौद्ध होना मतलब क्या होना है, इसके बारे में उन्हें सखोल जो है जानकारी यहाँ पर दी हुई है। त्रिशरण पंचशील क्या होता है, जितने भी शील होते हैं उन शीलों का पालन क्यों और कब और किन लोगों के माध्यम से किया जाता है, यह सारी विषयों के ऊपर में उन्होंने जो है जानकारी दी हुई है। तो बहुत ही बढ़िया है यह वीडियो। मैं चाहूँगा कि आप इस वीडियो को आखिरी तक देखिए, क्योंकि आपको जो है यह पता चलेगा उनके माध्यम से कि व्यक्ति नैसर्गिकता से अपना जीवन कैसे जीना चाहिए, तो हम अपने जीवन के उत्कर्ष विकास को हासिल कर सकते हैं, यह उन्होंने बताया हुआ है। तो आप इस वीडियो को प्लीज देखिए और आप जानिए कि बौद्ध होना मतलब क्या है और जय भीम का नारा किन लोगों ने लेना चाहिए। भारतातील तमाम मानव समाजाच्या कल्याणासाठी ज्यांनी आपलं आयुष्य झिजवलं अशा सर्व महामानवांना, महानायकांना कोटी कोटी प्रणाम करतो। भारतीय बौद्ध महासभा अर्थात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही एकमात्र संस्था बौद्धांसाठी ज्यांनी निर्माण केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमात्र चिरंजीव सुपुत्र आदरणीय दिवंगत भैयासाहेब अर्थात यशवंतराव आंबेडकर साहेब, ज्यांनी या धम्म संस्थेला घेऊन भारतभर 21 वर्ष धम्म प्रचार आणि प्रसार करून लाखो लोकांना बौद्ध बनवण्याचं काम करणारे, बौद्धाचार्य निर्माण करणारे, बौद्ध जीवन संस्कार पाठ अर्थात बौद्धांचे संस्कार शिकवणारे दिवंगत भैयासाहेब आंबेडकरांना देखील मी कोटी कोटी प्रणाम करतो। भैयासाहेबांच्या नंतर ज्यांनी संपूर्ण देशामध्ये भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून हजारो बौद्धाचार्य, समता सैनिक दलाचे सैनिक, अधिकारी आणि जे बौद्ध धम्मियांचं वलय निर्माण केलं, त्या गेल्या 46 वर्षापासून ज्यांनी आपल्या आयुष्याचा मोलाचा वेळ या संस्थेसाठी आणि चळवळीसाठी दिला, त्या बाबासाहेबांच्या सुनबाई आणि या संस्थेच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा, आजच्या काळात विद्यमान राष्ट्रीय संरक्षिका म्हणून काम करणाऱ्या महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकरजी यांच्या धम्म कार्याला मी कोटी कोटी प्रणाम करतो। आजच्या स्थितीमध्ये बाबासाहेबांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर, जे या संस्थेचे ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून देशभरामध्ये जाऊन ही धम्म चळवळ पोहोचवण्याचं काम करतायत, त्या डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्याही धम्म कार्याला त्रिवार वंदन करतो। आणि आज या ठिकाणी गुग्गूस मध्ये बौद्ध सर्कल समिती गुग्गूस आणि हा जो एवढा प्रचंड असा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलाय, खूप मेहनत घेणारे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यक्रमाचे याचे संयोजक, नियोजक, मला पदाधिकाऱ्यांची नावं माहित नाहीत, परंतु या सत्राला देखील त्यांनी अध्यक्ष म्हणून ज्यांचं नाव दिलेलं आहे त्या सुद्धा एक वक्त्या आहेत, वैशालीताई डोळस, या चंद्रपूर जिल्हा शाखा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय किशोर तेलतुंबडे साहेब, त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय इंजिनियर नेताजी भरणे साहेब, आमचे समता सैनिक दलाचे प्रफुल्ल कुमार भगत,
आणि त्यांच्या सोबत आलेले आमचे बहादूर भीमसैनिक, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हे सर्व आयोजन करणारे, नियोजन करणारे, आताच आमच्या सोबत बसलेले आदरणीय प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे, ज्यांचा उल्लेख आताच या ठिकाणी केलाय. बाळासाहेब ज्यांनी वारसा घेतलाय, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे ते पुतणे. काही वर्षापूर्वी त्यांच्या घरी आम्ही त्यांना भेटायलाही गेलो होतो. आज त्या आठवणी त्यांना उजाळा मिळालाय. थोड्या वेळासाठी गेले, पुन्हा ते येणार आहेत. उपस्थित बंधू भगिनींनो, आपणाला सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. तुम्हाला जय भीम घातल्यानंतर तुम्ही प्रति जय भीम करता की नाही? मग पुन्हा एकदा जय भीम. एक तर संख्या आहे कमी, खुर्च्या आहेत जास्त, आणि मग बोलायचं कोणासाठी? मी आल्याबरोबर मला काळजी वाटली, तिकडून येताना अर्ध्या तिकडच्या खुर्च्या म्हटलं थोड्या वेळाने भरतील. पहिलं सत्र संपलेलं आहे, बऱ्याचशा लोकांचा सत्कार झालेला आहे. फुलं वगैरे, ते ओझं मिळालेल्या शील्ड वगैरे घेऊन जाऊन व्यवस्थित ठेवायच्या, काही खायचं आणि नंतर पुन्हा येऊन बसायचं. अरे बोलणारा वक्ता असेल आणि त्याला जर ऐकणारा कोणी नसेल तर उपयोग काय? खुर्च्या ऐकतील का की हे पडदे ऐकतील? एवढी मोठी धम्मसभा, धम्मसंमेलन की जिथे बौद्ध धम्मावर चर्चा होणार आहे, ज्या बौद्ध धम्मामुळे आमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडून आलाय, क्रांतिकारक असा बदल घडलाय. आम्ही पूर्वी कोण होतो त्याला पूर्ण विराम देऊन नव्यानं आमचं जीवन सुरू झालेलं आहे. आणि ही देण आहे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणून आज आम्ही स्वतःला स्वाभिमानानं बौद्ध म्हणू शकतो. तुम्ही सगळे बौद्ध म्हणू शकता? हात वर करा बरं. बौद्ध, आपण सगळे बौद्ध. पण बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आम्हा लोकांना अजिबात कळलेली दिसत नाही. कोण जबाबदार आहे याला? बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ या देशातला दलित, पीडित, शोषित, अन्याय अत्याचारानं ग्रसित, ज्यांना हजारो वर्ष शिक्षणापासून दूर ठेवलं, ज्यांना चांगलं जीवन जगण्यापासून दूर ठेवलं, त्यांना गावाच्या बाहेर ठेवलं, त्यांना चांगले कपडे घालण्यापासून दूर ठेवलं, त्यांना चांगलं खाण्यापासून, चांगलं राहण्यापासून, हा आमचा इतिहास आहे. आणि बऱ्याच नवीन पिढीच्या लोकांना आमचा इतिहास माहित नाही. मग बाबासाहेबांची चळवळ काय माहित असणार आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं आयुष्य कसं घालवलं, स्वतःचं जीवन कसं झिजवलं. अरे स्वतःच्या 4 मुलांना मातीत घातलं, ज्यांना औषधासाठी पैसा नव्हता, वेळेवर पोटात 2 घास घालता येत नव्हते. धन्य त्या माता रमाई. त्या रमाई होत्या म्हणून बाबासाहेब बॅरिस्टर झाले. त्या रमाई होत्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत देशाचे राज्य घटनाकार झाले. भारतीय राज्य घटना आली म्हणून आज आम्ही माणूस म्हणून जगतो आहोत. हे आम्हा लोकांना कुठं माहित आहे? आमच्या तरुण मित्रांना, कॉलेज मधल्या मुलांना, मुलींना विचारलं, या तुम्ही जे इंजिनिअरिंग शिकतात, तुम्ही जे मेडिकल कॉलेजला डॉक्टर म्हणून एज्युकेशन घेतात, आज तुम्ही जे स्वतःला समाजामध्ये आम्ही सुद्धा उच्चभ्रू आहोत, हे जे काही मिरवताय ना, ते केवळ भारतीय राज्य घटनेमुळे आणि त्याने दिलेल्या अधिकारामुळे. अरे नाही तर तुम्हाला आम्हाला या देशात मतदानाचाच अधिकार नव्हता. विचारा तुमच्या आजोबा पंजोबांना की त्यांना मतदानाचा अधिकार होता काय? मतदानाचा अधिकार नव्हताच. 26 जानेवारी 1950 ला ज्या वेळेला भारतीय संविधानाचा अंमल या देशावर सुरू झाला, तेव्हा कुठे बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी खूप फाईट केली, लढा दिला, रक्त आटवलं स्वतःच. म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदींचा फायदा आज आम्ही घेतो आहोत. नाहीतर तुम्ही बौद्ध म्हणून इथे एवढा मोठा मंडप आणि एवढे लाखो रुपये खर्च करून ही धम्म संमेलन, धम्म परिषद घेऊ शकत नव्हता. आज तुम्ही जे घेत आहात ना, जय भीम म्हणता, परंतु त्या जय भीमचा अर्थ सुद्धा आपल्याला माहित नाही. कित्येक लोकांना
आम्ही तथागत भगवान बुद्धाकडे जातो, त्रिवार पंचांग प्रणाम करतो. अरे पंचांग प्रणामाचा अर्थ आम्हाला माहित नाही. आम्हाला पाया पडणे माहित आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पाया पडण्याची संकल्पनाच काढून टाकली. पाया पडायला जाऊ नका. अरे तुमचा अभिमान, गर्व या डोक्यामध्ये भरलाय आणि मी कोणतरी आहे, माझा बाप पैसेवाला आहे, मी नगरसेवक आहे, मी अमुक आहे, मी ढमुक आहे. हा जो काय गर्व आणि अभिमान आहे, त्यामुळे तुम्ही दुसऱ्याला तुच्छ लेखता. अरे काय नावं ठेवता त्या हिंदू धर्मीयांना, त्या ब्राह्मणांना, ज्यांनी तुम्हाला जाती जातीमध्ये वाटून टाकलंय. त्यांनी धर्माची चळवळ राबवली. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म चळवळ राबवली. धर्म म्हणजे कर्मकांड. कर्मकांड म्हणजे काय? देवाला प्रसन्न करण्यासाठी कोंबडा कापणे, बकरा कापणे, नारळ फोडणे, त्याच्या नावाने उपवास करणे, नवस करणे, आणि देव मग तुम्हाला त्याच्या बदल्यात प्रसन्न होईल आणि तुमच्या मागण्या पूर्ण करून टाकेल. पण हजारो वर्षाचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिला आणि म्हणाला की नाही हो, या जगाचा निर्माता कोणी ईश्वर नाही. तुम्हाला सांगून ठेवलंय ईश्वर आहे, ईश्वराने तुम्हाला जन्माला घातलंय, ईश्वरच तुम्हाला खायला प्यायला देतो. त्या ईश्वरामुळे तुम्ही जगता आणि ईश्वराची इच्छा झाली की तो तुम्हाला मारून टाकतो आणि मेल्यानंतर तुमचा पुनर्जन्म होतो. ही धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची केलेली फसवणूक होय. आता तुम्ही जर इस्लाम धर्माला पाहिलं तर तिथे सुद्धा इस्लाम धर्माचा निर्माता तो सांगतो की त्यांचा एक अल्लाह आहे. अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी ते लोक पूजा प्रार्थना करतात. हिंदू लोकांमध्ये देवी देवतांची पूजा करतात. ख्रिश्चन लोक जीसस ख्राइस्ट कडे मागणी करायला जातात, येशू ख्रिस्ताला मानतात. तुम्हाला आम्हाला देव होता का? तुम्हाला आम्हाला देवाच्या देवळामध्ये जाण्याची मनाई होती. नाशिकला काळाराम मंदिर आहे, पंचवटीला, आणि त्या काळाराम मंदिरामध्ये आमच्या महार समाजाचे लोक नाशिक जिल्ह्याचे एकत्रित आले. म्हणाला आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि आम्हाला सुद्धा हिंदू देवी देवतांचं दर्शन घेण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. सत्याग्रह केला. कशासाठी? काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश द्या. काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्याला बाहेर बसले 5 वर्ष. किती? 1 दिवस 2 दिवस सत्याग्रह करतो माणूस. 5 वर्ष, 1 आठवडाभर सगळे लोक बसून होते काळारामाचं मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला वाटतं का 5 वर्ष झाले म्हणून तिथल्या ब्राह्मणांना, पुजाऱ्यांना तुमच्यावर दया आली आणि म्हणाले नाही, यांचा सुद्धा देव आहे, यांची श्रद्धा आहे, देवावर श्रद्धा आहे म्हणून 5 वर्ष सत्याग्रह केला. यांना सुद्धा आता मंदिराचे दरवाजे उघडून दर्शनाला मार्ग मोकळा करा. परंतु तसं घडलं नाही. तिथे काय झालं? मंदिराच्या दरवाजांना एवढे मोठे मोठे 8 दरवाजांना 8 टाळे ठोकले आणि सांगितलं की या आता. हे टाळे ठोकले, दरवाजा आणि खिडक्या बंद केल्या, घ्या आता देवाचं दर्शन. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लोकांना भाषणामधून सांगितलं की अरे त्या मंदिराच्या आतमध्ये असलेल्या दगडाच्या मूर्तीमध्ये आता राम उरलेला नाही. तिथे जर राम असता आणि त्याच्यात जर काय सत्व असतं तर कदाचित त्या दरवाज्यांचे टाळे तोडून हा देव मंदिराच्या बाहेर आला असता आणि हे सुद्धा माझी जनता, माझी मुलं आहेत, हे माझे भक्त आहेत, यांना सुद्धा माझं दर्शन घेण्याचा अधिकार आहे असा तो देव म्हणाला असता. परंतु बाबासाहेब म्हटल्याप्रमाणे त्या मंदिरामध्ये असलेल्या दगडाच्या मूर्तीमध्ये राम राहिलेला नव्हता आणि मग लोकांना दर्शन मिळालं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना समजावून सांगितलं. 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जिल्ह्याच्या येवला मुक्ती भूमी म्हणजे येवला शहरामध्ये एक महारांची परिषद घेतली आणि लोकांना बाबासाहेबांनी विचारलं की तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता? नाही जाऊ शकत.
तुम्हाला सार्वजनिक तलावावर पाणी पिता येतं? म्हणाले नाही, पाण्याला सुद्धा स्पर्श करता येत नाही. मग तुम्ही हिंदू आहात तरी सुद्धा? अरे तुम्ही हिंदू नाहीत, तुम्ही गुलाम आहात. तुम्हाला स्वतःचा धर्म नाही, स्वतःचं देऊळ नाही, देव नाही, धर्म नाही, कुठल्याही प्रकारचे संस्कार नाहीत. त्या काळामध्ये आमच्या घरात जर कोणी मेलं ना, त्याचे जे शेवटचे अंतिम संस्कार आहेत ते करण्यासाठी कोणी ब्राह्मण येत नव्हता. आमच्या घरी मुला मुलींची नावं ठेवण्यासाठी ब्राह्मण येत नव्हता. मग आमच्या समाजाचं अस्तित्व काय? आम्ही हिंदू होतो का? आजही आमचे बरेच बंधू आणि भगिनी हिंदू देवी देवतांची पूजा करतात, बौद्ध झालेले नाहीत. जय भीम म्हटलं की त्यांना वाटतं आम्ही झालो बौद्ध. परंतु खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या आंदोलनांमधून सगळं पाहिल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर एका निर्णयाला आले की आता बौद्ध धम्म स्वीकारणार. 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांना बोलवलं. पांढरे वस्त्र घालून आले. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा ते आणि त्यांची पत्नी दोघांनी तिथे धम्म स्वीकारला. त्रिशरण पंचशील घेतलं ना की तुमची दीक्षा झाली. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की पुढे चालून या लोकांना जर बौद्ध धम्म कोणालाही स्वीकारायचा असेल तर त्याच्यासाठी कोणी धर्मगुरूची गरज लागणार नाही. एखाद्या ब्राह्मणाला म्हणजे हिंदू धर्माची दीक्षा द्यायची असेल ना तर त्याच्यासाठी ती पूजा करावी लागते. मुसलमानामध्ये सुद्धा त्याची सुनता केल्याशिवाय तो मुसलमान होत नाही. ख्रिश्चनांमध्ये सुद्धा त्याचा बाप्तिस्मा झाल्याशिवाय तो ख्रिश्चन होत नाही. बौद्धांमध्ये धम्म दीक्षा घेतल्याशिवाय बौद्ध होत नाही. बौद्ध असल्याचा दाखला आहे का तुमच्याकडे? बाबासाहेब आंबेडकरांनी ही पद्धत आणि हा संस्कार दिला आम्हाला. स्वतः 22 प्रतिज्ञा लिहून काढल्या आणि सांगितलं की पहिल्यांदा ह्या 22 प्रतिज्ञा घ्या, या 22 प्रतिज्ञांचा अर्थ नीट समजावून घ्या आणि मग तुमचं शुद्धीकरण होईल. तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये जो देव बसलेला आहे, देव, फक्त देव, तुम्हाला मागतो देव आणि तुम्ही देता. तो काय देतो तुम्हाला? त्यांनी तुम्हाला जाती दिल्या, तुम्हाला धर्माच्या नावाखाली गुलाम बनवलं, तुम्हाला शाळेमध्ये शिक्षण घेण्यापासून दूर ठेवलं, अन्याय अत्याचार केला तुमच्यावर. तरी सुद्धा आमचे लोक आजही डोळे उघडून बघत नाही, याचा विचार करायला लागत नाही. अरे बौद्ध म्हणजे बुद्धिवान माणसांचा समाज, जो बुद्धीचा वापर करतो, विचारपूर्वक कुठली कृती करतो, तो जागृत, जिवंतपणे जागृत असलेला मानव समाज. तुम्हाला बौद्ध धम्म दिलाय, 22 प्रतिज्ञांचा विसर पडलाय आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमचं आमचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांची संस्था 24 प्रकारची प्रशिक्षण देते आणि त्या प्रशिक्षणामध्ये महिलांना सुद्धा सर्व प्रकारचे बौद्धांचे संस्कार करण्याचा अधिकार देते. बौद्धाचार्य म्हणून महिला सुद्धा आता बौद्धांचे संस्कार करू शकते, जसे पूर्वी बौद्धाचार्य म्हणून पुरुष लोक करत होते. हे परिवर्तन आहे की नाही? याला म्हणतात क्रांतिकारक बदल, जो बौद्ध धम्मामध्ये आहे. ब्राह्मणांमध्ये ब्राह्मण पुरुषांशिवाय महिला हे धम्मसंस्कार करतात काय? ख्रिश्चनांमध्ये सुद्धा फादर असतो, फादर, पॅड्री कोणाला करतात? पुरुषांना करतात की महिलांना? पुरुषांना करतात. आणि म्हणून स्त्री पुरुष समानता ही बौद्ध धम्मामध्ये दिलेली आहे. भारतीय राज्यघटनेने सुद्धा पुरुष आणि स्त्री समानता या देशामध्ये दिलेली आहे. तुमचं लिंग भेद नाही, तुमचा प्रांत भेद नाही, भाषा भेद नाही, तुम्ही कुठल्या प्रांतात जन्माला आले ते नाही बघायचे. या देशाचा नागरिक आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आम्ही या देशाचे नागरिकच नव्हतो, नागरिकत्वाचा अधिकार नव्हता. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम नंबर 13 नुसार या देशात जो जो जन्माला लागतायत. बुद्धगयेचं महावीर जमिनीमध्ये होतं, ते खोदून काढलं. सम्राट अशोकाच्या काळामध्ये बांधलेलं बुद्ध विहार आज आपल्याला पाहायला मिळते. बुद्धगयेमध्ये ते विहार काय काल परवा बांधलेलं नाही, हजारो वर्ष झाली. तिथलं पिंपळ वृक्ष सुद्धा त्या काळामध्ये लावलेलं आहे. आजचं जे पिंपळ वृक्ष दिसतंय ती त्याची 3री पिढी आहे. कारण सम्राट अशोकाच्या पत्नीनं ते तिला राग आला होता. उठसूट हा सगळा बौद्ध धम्मासाठी लागलेला आहे.
84,000 बुद्ध विहार निर्माण केली. म्हणून बायको वैतागली आणि तो पिंपळाचा वृक्ष जाळून टाकायला लावला. आणि तो जाळलेला वृक्ष इथल्या झाडाची फांदी सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा, माता संघमित्रा आणि तिचा भाऊ महामहेंद्र ते श्रीलंकेला अनुराधापूरला जो पिंपळ वृक्ष लावलेला आहे त्याची पुन्हा एक फांदी आणली आणि ती पुन्हा तिथे लावली. भगवान बुद्धाने आपल्याला ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहे की मी कायमस्वरूपी राहणार नाही. आनंदा, मी गेल्यानंतर मी जो धम्म तुम्हाला सांगितलाय तो धम्म तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. आणि धम्म म्हणजे काय तो आम्हाला अद्याप कळत नाही. धर्म माहिती आहे आम्हाला. धर्म म्हणजे कर्मकांड आहे आणि कर्मकांड म्हणजे देवी देवतांची पूजा करणे, त्यांना प्रसन्न करणे आणि ते सर्व काय आपल्याला देतील. पण देत काहीच नाही. प्रत्येक गोष्ट तुम्ही करता. घराच्या मालकाला विचारा, कामावर जातो, पगाराचं बरोबर कॅल्क्युलेशन करतो, घरात रेशन पाण्याला किती, मच्छी मटणाला किती, त्याची उधारी किती, त्याचं सगळं कॅल्क्युलेशन बजेट करून मुलीचं लग्न आलं काढ लोन, मुलीचं लग्न कर, मुलाचं लग्न कर, मुलाचं सर्व काही घरातला जो मालक आहे तो करतो. बाकी कोणाला काही माहित नसतं. तो त्यालाच माहित असतं की तो त्याचं घर कसं चालवतोय. परंतु भगवान बुद्ध म्हणतायत की प्रत्येकाला आपलं आपलं घराचं नाही आयुष्याचं मॅनेजमेंट शिकायला पाहिजे. आनंदाला त्यांनी सांगितलं की माझ्या नंतर धम्मच तुम्हाला मार्ग देत राहील. अत्तदीप भव. धम्म म्हणजे चांगलं आचरण. धम्म म्हणजे जो जो त्रिसरण पंचशील ग्रहण करतो, पंचशीलाचं पालन करतो तो सुखी होऊ शकतो. अष्टशील पालन करतो अधिक सुखी होऊ शकतो. दशशीलाचं पालन करतो तोही अधिक सुखी होऊ शकतो. जे आमचे भिक्षू संघाचे लोक आहेत ना, रोज सकाळी उठून दशशील धारण करतात. पौर्णिमेच्या वेळेला आमच्या माता भगिनी उपोषित व्रत धारण करतात ना, त्या अष्टशील धारण करतात, ते उपवास करतात. आमच्या लोकांना भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये उपोषित व्रत दिलेलं आहे. किती लोकांना उपोषित माहित आहे? काय लोक म्हणतात आम्ही उपोषित धारण केलं. तिकडे उपवासामध्ये सकाळी चहा, साबुदाण्याची खिचडी, शेंगदाणे वगैरे 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 सर्व दिवसभर 2-3 वेळा खाऊन संध्याकाळपर्यंत पोट भरलेलं असते. भूकच नाही लागत. 2-4 वेळा चहा पिला की त्यांची भूक मरून जाते आणि त्याच्यामुळे त्यांना विविध आजार होतात. उपाशी पोटी चहा पिणे, शुगर वाढणे. उपाशी पोटी पोट उपाशी साबुदाणा खाणे पचायला जड आहे, गॅसेस होतात, कालांतराने पोट बिघडतं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर माझा उपास सारायचा आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये विज्ञानाच्या आधारावर उपोषित व्रत सांगितलंय. उपोषित म्हणजे काय? स्वतःजवळ राहणे, भविष्यामध्ये जगायला शिकवणे. उद्या काय होणार आहे ते नाही, काल काय झालेलं ते नाही, आज मी स्वतः जवळ आहे. रोज तर आम्ही विचार करत असतो. विशेष पद्धतीने स्वतःला पाहायचं म्हणजे विपश्यना. पश्यना म्हणजे पाहणे. लोक विपश्यनेला जातात ध्यान धारणा करायला. इथे बसतात, मांडी मारून डोळे बंद करतात आणि शिबिरामध्ये बसलेले असले तरी बाई आता 5 वाजले, मला नवरा घरी येईल कामावरून, त्याला कोणी चहा देईल की नाही बनवून, संध्याकाळचं जेवणाचं कसं होईल, घरातली चिंता. शिबिरामध्ये बसलेली बाई तिचं मन एका ठिकाणी राहतच नाही. बाई तुम्ही विशेष पद्धतीने स्वतः पाहण्यासाठी म्हणजे स्वतःच आतून पाहणे की मी किती वाईट आहे, माझ्यामध्ये किती गुण आहेत, दुर्गुण आहेत, चांगले गुण आहेत. चांगले गुण असतील तर फारच चांगलं, पण वाईट गुण आहेत. आणि हे वाईट गुण म्हणजे दुसऱ्याची चुगली चहाडी करणे, दुसऱ्याची बदनामी करणे, खोटं बोलणे, दुसऱ्याच्या वस्तू चोरून घेणे. पंचशिलामध्ये सर्वच काय आहे. थोडा वेळ अर्धा तास झाला की काढावं सुक्का तंबाखू आणि थुका. मग कुठे तुमचं आचरण शुद्ध आचरण नाही. आणि तेच धम्मामध्ये सांगितलंय की पंचशील धारण करा, अष्टशील धारण करा, दशशील धारण करा म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल. अनाठाई तंबाखू खाता, बिड्या ओढता, सिगरेट ओढता, संध्याकाळी दारू पिता आणि तुमची मुलं देखील तुमचं अनुकरण करतात. थोडे मोठे झाले मुलं कॉलेजला, आई देणं पैसे,
कुठे चालला रे भाऊ? मित्र आहेत ना, आज त्याची बर्थडे पार्टी आहे. बर्थडे पार्टीला कुठे? तुमच्यामुळे तुमची मुलं आणि तुमची संतान, पुढची पिढी बर्बाद होते. कोण जबाबदार आहे याला? तुम्ही मित्रांच्या नावाने बोंबा मारता की मित्र बेकार आहेत, चांगले नाहीत. तुम्ही स्वतः किती खराब आहात. घरी मुलांवर नियंत्रण नाही, मुलांना चांगलं शिकवत नाही, मुलींना चांगलं शिकवत नाही, कारण धम्म नाही तुमच्याकडे. अरे धम्म ज्यांच्या घरी आहे ना, त्याच्याकडे न्याय आहे, त्याच्याकडे नीती आहे, त्याच्याकडे दुसऱ्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हाच तो धम्म तुम्हाला शिकवतो. इकडे धर्मानं तेच सांगितलंय. धर्मामध्ये सांगतात, काढ तो तुझा बाण आणि मार तो समोर उभा आहे ना, तो तुझा प्रतिपक्षाचा माणूस आहे, तुझा विरोधक आहे, मार. अहो पण म्हणे मी कसा काय मारू, तो माझा भाऊ दिसतो. अरे म्हणे युद्धाच्या मैदानावर रणसंग्रामामध्ये कोणी कोणाचा भाव नसतो. उचल तुझा बाण आणि मार त्याला म्हणे. आता तुम्ही सांगा, ही नीती भगवान बुद्धाच्या नीतीमध्ये नाही. भगवान बुद्ध म्हणतात, शत्रूवर प्रेम करायला शिका. शत्रूवर दया करा, प्रेम करा, करुणा करा. युद्धाने युद्ध मानवाचा विकास होत नाही, कल्याण होत नाही. ते म्हणतात लोहे को लोहा काटता है. अरे बरोबर आहे ना. इकडं आम्ही कुठं माणसांना कापायला निघालो. मनुष्य, मानव समाजाच्या कल्याणासाठी भगवान बुद्धानं पंचशील निर्माण केलं. पण ते पंचशील रोज आम्ही घेतो, पण प्रत्यक्षात मात्र आम्ही आचरणात आणत नाही. मग आम्हाला धम्म काय समजला हो? बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माची दीक्षा घेण्या अगोदरच धम्म समजलेला होता. एक पत्नी माता रमाई, जिचं शिक्षण नव्हतं हो. घरामध्ये बाबासाहेबांनी तिला ग म भ न अ आ इ काढायला शिकवलं होतं ना. मग बाबासाहेबांना इंग्लंडला पत्र लिहून पाठवायची. बाबासाहेबांना कधी असं वाटलं नाही की माझ्याकडे 32 डिग्री आहेत, मी लंडन मध्ये आहे, गोरी गोमटी सुंदर बॉबकटवाली बायको जर केली तर आपल्याला परत भारतात जाण्याची गरज लागणार नाही. करोडो रुपयाची इस्टेट इथे कमवाने, जाऊ द्या ना, मरू द्या ना. कोकणातली बाई, कमी शिकलेली, काही समजत नाही जास्त, दुसरी बायको पण केली असती. त्यांना एक चांगली मैत्रीण होती, बहीण भावंडासारखं राहत होते. नाहीतर बाबासाहेब आंबेडकरांसारखे काही लोक गेले ना, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे परत आले भारतात. बाबासाहेबांचे एक म्हणजे आदर्श मानणारे होते, म्हणून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आले आणि अख्खी हयात या भारतामध्ये घालवली. बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी चांगली सुंदर स्त्री बघून सुद्धा स्वतःच्या शीलाला शीलभ्रष्ट केलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरेट अवॉर्ड झाली, PhD झाली, डॉक्टर आंबेडकर. तिथे प्रथा आहे, सर्व विद्यार्थी मिळून प्रोफेसर लोकांना, गाईड लोकांना एक पार्टी देतात. पार्टी कशाची असते तुम्हाला सगळ्यांना माहिती. सगळे विद्यार्थी आले, सगळ्यांना त्यांनी आपापले ग्लास उचलले आणि तुम्हाला माहित आहे इंग्लिश स्टाईल, ग्लासला ग्लास लावला की म्हणतात, आपले लोक इकडे म्हणतात घ्या जय भीम. अरे जय भीमचं नाव घेता, दारूच्या ग्लासाला ग्लास लावता. खरं तर लाज वाटली पाहिजे हो, कारण जय भीमचा अर्थही माहित नाही, ते दारूचा गाला ग्लास. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रोफेसर हे सेलिकबन तिथे आले, गुरुवर्य गाईड आले. त्यांनी तो एक ग्लास उचलला. सर प्लीज कम, वेलकम सर, प्लीज हॅव युअर ग्लास. या सर, तुमचं स्वागत करतो या पार्टीमध्ये, आणि हा आपला ग्लास. ते एकच ग्लास होता बाबासाहेबांच्या हातात आणि तो त्यांच्या हातात दिला. त्यांनी तो ग्लास घेतला आणि त्यांनी त्यांच्या विद्यार्थी म्हणून डॉक्टर आंबेडकरांना विचारलं, डॉक्टर आंबेडकर, व्हेर इज युअर ग्लास? आपल्यासारखा माणूस असता तर म्हणाला असता, सरांचा अपमान करू कसा करू, दुसरा ग्लास घेतला असता, लावला असता ग्लास, घ्या जय भीम. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की विनम्रता के साथ, म्हणजे नम्रपणे बाबासाहेबांनी त्या सरांना सांगितलं की सर, आय एम सॉरी, आय डोंट टेक, आय डोंट ड्रिंक. म्हणजे मी, माफ करा सर, मी पीत नाही.
मी दारू घेत नाही. अरे आमचे हजारो लोक आज इंग्लंड अमेरिकेमध्ये जातात, तिथे बर्फ पडतो, त्या थंडीमध्ये लोकांना, अरे इकडे साधी थंडी पडली तर म्हणतात भाऊ तर एक क्वार्टर आण बरं रे, फारच थंडी पडली आज, झोप येणार नाही रात्रीची. ही आमची अवस्था आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंड अमेरिकेमध्ये राहिले, परंतु त्यांनी चिरूट, सिगरेट, बिडी, तंबाखू, दारू या प्रकारचं कोणतंही व्यसन केलं नाही. हा आमच्या समोर असलेला आदर्श आणि बाबासाहेबांना मानणारा समाज, ज्यांच्यामुळे तो माणूस म्हणून जगतो, त्याला आज बाबासाहेबांचं काही पडलेलं नाही. जे भी म्हणतो खुशाल दारू पितो, अरे तो तुमच्या जिन्यावर. नाहीतर बाबासाहेबांचं नाव घेऊ नका. तुम्हाला नैतिक अधिकार नाही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा आणि जय जयकार करण्याचा. एखाद्या लग्नामध्ये आम्ही पाहतो आणि तो बौद्धाचार्य शेवटी म्हणतो किंवा भंतेजी देतात, सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी शिक्कापदम समाधियामी. त्या सुरा मेरय मज्ज याचा अर्थच त्याला समजत नाही. तो शेवटच्या लाईनीला उभा असलेला हालतो, त्याला उभं राहता येत नाही आणि तोही म्हणतो सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा. अबे लेका दारूच प्यायची नाही ना. ज्या वस्तूच्या सेवनामुळे नशा येते आणि तुझी बुद्धी भ्रष्ट होते, तुझ्या जिभेवरचा ताबा जातो. रस्त्याने चालताना कुत्र कसं फिरते, इकडून तिकडे तिकडून तिकडे केली टांगवर. हा दारुड्या माणूसही असाच रस्ता मोजत मोजत जातो. स्वतःची शुद्ध घालवणारी या वस्तूचं सेवन करतो आणि बाबासाहेबांचं नाव घेतो. कसं शक्य? एक म्याने में दो तलवार कैसे रह सकती है? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ समजावून घेण्याची गरज आहे. अरे 22 प्रतिज्ञा घ्या, त्याचं पालन करायला शिका. 22 प्रतिज्ञांमध्ये पहिली त्यांनी प्रतिज्ञा दिलेली आहे, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची पूजा करणार नाही. मी गौरी गणपती आदी 33 कोटी देवांची पूजा अर्चा करणार नाही किंवा त्यांना देव मानणार नाही. आमच्या बहिणी, आमच्या ताई, कॉलेजवाल्या मुली, गरबा लागला चला दांडे घेऊन खेळायला. तुमचा धम्म तुम्हाला दिलाय, त्यांच्या धर्मामध्ये कर्मकांड करायला कशाला जाता? मुसलमानांनी कधी गरबा खेळलेला पाहिलाय? ख्रिश्चन मुली जातात का गरबा खेळायला? मुसलमान लोक ख्रिश्चनांच्या चर्च मध्ये जाऊन त्यांच्या पूजा अर्चेमध्ये भाग घेतात का? आमचे लोक नाही तर हो भाऊ बुद्ध विहार बांधून राहिलो, द्या ना 100 रुपये. अरे तुमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे. तुम्ही तुमचं घर बांधताना लोकांकडून वर्गणी घेता का? बौद्धांनी सुद्धा एक अभिमान स्वाभिमान बाळगला पाहिजे. तुमच्या देवाचं विहार म्हणजे बुद्ध विहार. बुद्ध कोणी देव नाही, बुद्ध म्हणजे बुद्धिमान माणूस. भगवान ते RSS वाले विचारतात आमच्या लोकांना, अरे तुम्ही देव मानत नाही ना? नाही, मग तुमच्या बुद्धाला तुम्ही भगवान काऊन म्हणता? अरे भग म्हणजे नाश करणार, भग्न करणार, आणि वान म्हणजे तृष्णा. किती लोकांना माहित आहे? अरे भगवान राम, भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान सगळे काही जेवढे भगवान लावले, भगवान बुद्धाच्या भगवान शब्दाची प्रतिकृती निर्माण केली, त्यांना लावून टाकली. पण भगवान बुद्धाचा जर इतिहास पाहिला, पाली भाषेमध्ये त्रिपिटकामध्ये भग म्हणजे भग्न करणे, म्हणजे नाश करणे, आणि वान म्हणजे तृष्णा. 3 प्रकारच्या तृष्णा बुद्धानं सांगितलंय. बुद्धाचा तुम्ही हात बघितलाय, ही मुद्रा आहे, हे जग आहे, आणि या जगामध्ये 3 प्रकारच्या तृष्णा आहेत, काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा. या 3 तृष्णा तुमच्या शरीरामध्ये, म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये 6 अवयव आहेत. नाक आहे, नाक इथे आहे, नाक, कान, डोळे, जिव्हा, तुमच्या शरीराची सगळी चामडी, आणि तुमचं 6वं मन. या 6 इंद्रियाला याचा गुणाकार या 3 तृष्णांना केला तर साहित्यिक 18 होतात. आणि या 18 प्रकारच्या तृष्णा काल निर्माण झालेल्या, आज निर्माण होणाऱ्या आणि उद्या निर्माण होणाऱ्या, म्हणजे तिन्ही काळामधल्या या 18 प्रकारच्या तृष्णा 18 गुणिले 3 54 होतात. अंतर्गत आणि बाह्यगत अशा 2 प्रकारच्या तृष्णा, 54 गुणिले 2 म्हणजे 108 प्रकारच्या तृष्णा या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे. आणि भगवान बुद्ध म्हणतात, ज्या वेळेला तुमच्या शरीरातल्या ह्या 108 प्रकारच्या तृष्णा शांत होतील
त्यांचा नायनाट होईल, तेव्हा तुम्ही सुद्धा बुद्धत्वाच्या मार्गाला जाऊ शकता. अरहंत, अरहंत पदाला अरहंत म्हणजे काय? अरी म्हणजे सर्व शत्रू, तुमच्या शरीरात असलेले सर्व दोष ज्या वेळेला नष्ट होतील त्यावेळेला म्हणजे हंत म्हणजे अंत. सर्व प्रकारच्या शत्रूंचा ज्या वेळेला तुम्ही अंत कराल त्यावेळेला तुम्ही सुद्धा बुद्धत्वाच्या मार्गाला जाल, तुम्हाला महापरिनिर्वाण प्राप्त होईल, निर्वाण पदस्थ होईल. निर म्हणजे नाही, वान म्हणजे तृष्णा. मरताना ज्याच्या तृष्णा शिल्लक राहत नाही त्याचं शरीर जाळल्यानंतर माती, शरीराची माती होते. माती मातीला मिळते, पाणी पाण्याला मिळते, हवा हवेमध्ये आणि अग्नी अग्नीमध्ये. माणसाचं शिल्लक काहीच राहत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात एकदा माणूस आला गेला की तो परत येत नाही. आणि मग आम्हाला धर्मानं सांगितलंय त्याचा पुनर्जन्म होतो. पाप केलेलं असेल तर तो नरक लोकात जातो, पुण्य केलेलं असेल तर स्वर्ग लोकात जातो. या सगळ्या संकल्पनांना धम्म नकार देतो. धम्म म्हणतो याची देही याची डोळा पहा आपल्या मुक्तीचा सोहळा. आणि म्हणून या मुक्तीचा सोहळा म्हणून तुम्हाला निर्वाण पदस्थ होण्याचा मार्ग दाखवलाय आणि तो धम्मामध्ये आहे, बुद्धाच्या धम्मामध्ये. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्रज्ञावंत व्हा. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे ज्ञान. पण तुम्ही MA PhD झालात म्हणजे ज्ञान मिळालं असं नव्हे, तर लोक कल्याणाचं ज्यांना ज्ञान आहे ना त्याला म्हणतात प्रज्ञावंत. मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो. एक डॉक्टर आहे, त्या डॉक्टरला रस्त्याने चालत असताना हे 4 तरुण मंडळी एक आपापसात चर्चा करतात आणि दारू पिलेले असतात. ते म्हणतात हे वो देखो वो डॉक्टर है ना, वो टकला है, उसका बाल सब गया है और डॉक्टर है. हसून त्या डॉक्टरची टिंगल मस्करी करतात आणि तो डॉक्टर ऐकतो, गपचूप खाली मान घालतो. आता तो तरी काय करेल, त्याच्या डोक्यावरचे केस गेले उडीन. तर आपल्याला टकला म्हणून आपली टिंगल टवाळी करतायत. डॉक्टर त्या रस्त्याने निघून जातो आपल्या दवाखान्यामध्ये आणि तो टिंगल करणारा दारुड्या त्या दिवशी संध्याकाळपर्यंत भरपूर पिऊन घेतो. त्याला वाटतं मी स्वर्ग लोकातच चाललो आता, आणि एवढी पिऊन घेतो, बेहोश होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला 4 जणांनी उचलून त्याच डॉक्टर कडे घेऊन जातात आणि डॉक्टरांना सांगतात कि डॉक्टर साहब मेहरबानी करो, हमारा देखो हमारा दोस्त अब मर रहा है, उसको बचाओ. डॉक्टर म्हणाला रे यही आदमी है कल मेरे को टकला टकला बोल रहा था. हाँ बोला साहब गलती हो गया, माफ करो, आप अभी उसका भगवान है, बचाओ उसको. डॉक्टराच्या मनामध्ये 2 विचार आले. पहिला विचार आला या हरामखोराला दारू एवढी पितो, मला टकला म्हणतो, एक इंजेक्शन मार डालूंगा, साला दुनिया से उठा दूंगा. आता तो तर बेहोश असतो, त्याला काहीच कळत नाही. मारो किधर भी फेक दो. आता तो जिवंतच नाही ना, शुद्धीतच नाहीये. आणि त्या डॉक्टरला राग आलेला असतो, पण एका मिनिटामध्ये त्याला त्याची प्रतिज्ञा आठवते. जिस समय हम डॉक्टर बने थे तो हमारे हेड ऑफ द डिपार्टमेंट ने प्रतिज्ञाबद्ध किया था कि मेरे सामने कोई भी जाति का इंसान आएगा, स्त्री हो या पुरुष हो, वो अगर रोगी बन के आता है उसको दवा दारू देकर ठीक करने का मैं वचन दे. और इंसानियत के नाते म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून आलेला रोगी याची सेवा करणे, याला जिवंत करणे, याला दुःख मुक्त करणे, याला व्याधी आहे त्या व्याधीतून मुक्त करण्याची मी प्रतिज्ञा घेतो. म्हणून तो डॉक्टर एक चांगलं इंजेक्शन काढतो, त्याला देतो, त्याला 2-4 गोळ्या शुद्धीवर आल्यानंतर देतो आणि त्याला बरा करतो. 3ऱ्या दिवशी तो पेशंट येतो आणि डॉक्टरांच्या पाया पडतो. डॉक्टर साहब बहुत बड़ी गलती हो गई, आप तो मेरे लिए भगवान हो गए, मेरे को माफ करना, मैंने आपको टकला बोला था. आणि अशा पद्धतीनं म्हणजे डॉक्टरांना जी काही विद्या मिळालेली आहे, लोकांची म्हणजे रोग्यांची सेवा करण्याची जी डिग्री मिळालेली आहे, ती डिग्री त्याची प्रज्ञा जागृत होते की या माणसाचा जीव वाचवणे म्हणजे माझी प्रज्ञा, म्हणजे लोक कल्याणाचं ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला म्हणतात प्रज्ञावंत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाचा धम्म यासाठी दिला की त्या धम्मामध्ये प्रज्ञा आहे, शील आहे, करुणा आहे. ती त्या डॉक्टर कडे करुणा होती म्हणून त्या पेशंटवर त्यांनी ताबडतोब इलाज केला, त्याचा जीव वाचवला. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ
ही जर आपण चालू ठेवली तर येणाऱ्या पिढीचं सुद्धा भलं होईल, ती माणसं म्हणून जगतील आणि भारत देशाचं संविधान वाचवण्यासाठी जागृत होतील. नाहीतर त्या दारुड्यासारखी अवस्था आमच्या समाजाची, दारू न पिता सुद्धा आम्ही नशेमध्ये आहोत. अंधश्रद्धा म्हणजे नशाच आहे. डोळ्यांनी दिसतंय तरी सुद्धा माणूस बोलत नाही, कानाने ऐकतो तरी गप राहतो, तोंडाने बोलता येते. एक काळ असा होता, आम्हाला कान असून आम्ही बहिरे होतो, डोळे असून आंधळे होतो, तोंड असून आम्ही मुके होतो, हात पाय असून लुळे पांगळ्याचं जीवन आम्ही जगत होतो. आम्ही गुलामाशिवाय आम्हाला काही नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ही धम्म चळवळ तुमच्या हातात दिलेली आहे. ती चळवळ वाढवायची की तिला संपवायची? ती संपली म्हणजे तुम्ही सुद्धा संपाल. पुन्हा एकदा गुलामीच्या मार्गावर आपण जाऊ. मला अपेक्षा आहे की निदान एवढं जरी आजच्या या धम्म संमेलनानिमित्त लक्षात ठेवलं की आता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून त्यांनी दिलेला धम्म, त्यांनी दिलेल्या 22 धम्म प्रतिज्ञा ह्या जर आम्ही आचरणात आणल्या तर आम्ही बौद्ध म्हणून जगू. आमची पुढची संतान यांना सुद्धा आम्ही जाणीव करून देऊ की तुम्ही जे जगत आहात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अधिकार त्या जीवनावर आहे. लोक तर भाषण करताना म्हणतात घेतो तो घास आणि घेतो तो श्वास बाबासाहेबांमुळे. झूट, खोटं खोटं बोलता. लोक म्हणतात आमच्या शरीराची चामडी काढून जोडे करून बाबासाहेबांना घालायला दिले तरी उपकार फेडणार नाही. तुम्ही काढा चामडी, बनवा चप्पल आणि बूट. बाबासाहेब येणार आहेत का ते चप्पल आणि बूट घालायला? खोटं खोटं काही बोलायचं. बोलाचा आणि बोलाचा भात आणि बोलाची कढी. घ्या ना भात, घ्या कढी. अरे तुमच्या समोर काहीच नाही आहे ना. अशा पद्धतीने स्वतःची भूल करून घेऊ नका. स्वतःची दिशाभूल कराल, खड्ड्यात पडल्याशिवाय राहणार नाही. तुमचं भविष्य, तुमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य बर्बाद करू नका. बाबासाहेब पुन्हा जन्माला येणे नाही. बुद्ध पुन्हा त्यांनी जो धम्म दिलेला आहे तो धम्मच तुमचा मार्गदाता आहे. जे जे काही कर्मकांड करता आहात बौद्ध धम्म स्वीकारा. बौद्धांची जी एकमात्र संस्था आहे ही तुमची संस्था आहे, जी बाबासाहेबांनी निर्माण केली. त्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही प्रशिक्षित व्हा आणि प्रशिक्षित होऊन अंधश्रद्धेला पळवून लावा. तुमच्या विरुद्ध जी गुलामीचं षडयंत्र रचलंय ते षडयंत्र मोडून काढा. बौद्धांची एकजूट करा. या देशाची सत्ता तुमच्या हाती आल्याशिवाय राहणार नाही एवढा या ठिकाणी विश्वास देतो. आणि मला मुंबईकडे निघायचं आहे, नाहीतर मला कदाचित इकडे तिकीट मिळणार नाही ना परत. आणि म्हणून मी माझ्या शब्दांना खऱ्या अर्थानं माझंही समाधान झालेलं नाही. मला वाटत होतं एक तासभर बोलावं. वैशाली ताई डोळस, मी काय माझा उरलेला वेळ असेल तो त्यांना देतो आणि त्या भरपूर बोलतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि गुग्गूच्या मंडळीने इथे बोलवलं आणि काय दिलं का म्हणजे ते मेडल वगैरे काय म्हणजे आभार व्यक्त केले असते. करू काय ऍडव्हान्स मध्ये? तुम्ही या ठिकाणी बोलवलं. 2 शब्द या ठिकाणी धम्म चळवळीवर बोलण्यासाठी आपण बोलवलं. आज जरी संख्येनं लोक कमी असले तरी हे दिलदार लोक आहेत. यांच्या मनामध्ये धम्माविषयी, चळवळीविषयी आदर आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत आणि जय संविधान. तुम्ही सगळेजण एकदा म्हणाल जय भीम, जय बुद्ध, जय भारत आणि जय संविधान.